माझं पूर्ण नाव आचल गजानन युनाते आहे आणि मी पेठबुधवार हेटीवर राहणारी मुलगी आहे. आता लक्षात आलं असेल हेटी म्हटलं म्हणजे काय भरपूर लोकांना. मी माझ्या एरियातली सरकारी जॉब घेणारी पहिली मुलगी आहे. कारण तिथल्या मुली भरपूर लोक ओळखतात. कसा म्हणजे मी असं नाही करत आहे, माझ्या एरियाला हे नाही म्हणत आहे मी, पण जास्तीत जास्त मुली शिक्षण क्षेत्राकडे कमीत कमी पडतात आणि आपण काहीतरी म्हणजे केल्या पाहिजे भविष्यात, काहीतरी आईबापाचं काहीतरी नाव मोठं केलं पाहिजे, एवढी मानसिकता माझ्या एरियामध्ये तर अजिबातच नाही आहे. आणि मी कशी लहानपणापासून इकडे शिकत आली, त्यामुळे माझ्या फ्रेंड्स वगैरे छानपैकी होतं, म्हणजे शिक्षण क्षेत्रात काहीतरी करण्याची त्यांची मानसिकता होती, त्यामुळे मग माझी पण तशी मानसिकता झाली. आणि मी 2019मध्ये कॉलेजमध्ये असताना ठरवलं की मला या क्षेत्राकडे वळायचं आहे, सरकारी जॉब घ्यायची आहे. त्यासाठी मी MPSC करणार म्हणून मी ठरवलं. मी 1 वर्ष स्टडी केली, त्याच्यानंतर मग कोरोना आला तर माझी स्टडी सुटून गेली, माझं दुर्लक्ष झालं. ते माझी सर्वात मोठी चूक होती, घरी राहून दुर्लक्ष केल्यामुळे. मग मी 2021मध्ये म्हणजे 2019मध्ये फॉर्म टाकला होता. मी 2021मध्ये एक्झाम झाली, पण माझी स्टडी नसल्या कारणाने आणि माझं मॅथ रिझनिंग भरपूर वीक होतं, माझी तेवढी स्टडी पण नव्हती, त्यामुळे मी 54च स्कोअर करू शकली. आणि त्यामुळे माझं काही त्यामध्ये झालं नाही. म्हणजे आधी त्यामध्ये एक्झाम होती ना, त्याच्यानंतर मग फिजिकल होतं, तर त्याच्यानंतर मग मी 2022-23मध्ये फॉर्म भरला. मी प्रॅक्टिस वगैरे चांगली केली, पण माझं माहीत नाही नसीब का बरं माझ्या 1 हफ्त्या आधीच मुलाचा गोळा माझ्या पायावर पडला. माहिती नाही कसं झालं ते, पण चुकीने झालं, मी काही दोष त्याचा दुसऱ्याला दिला नाही. आणि त्यामुळे भरपूर सुजन चढून गेली होती पायावर. रनिंग म्हणजे पाय होता नाही रनिंगच्या लायकीचा. मी ट्रीटमेंट केली, डॉक्टरांनी सांगितलं रनिंग स्टॉप करू नको, भरपूर सुजन चढून गेली त्या कारणाने. तरी पण आईवडील म्हणाले, मी म्हटलं आईवडिलांना काही नाही, मी प्रयत्न करते, मी जाते. सोलापूरला टाकला होता मी फॉर्म, तर मग मी गेली सोलापूरला. प्रयत्न केला की माझ्याकडून रनिंग होईल, ट्राय केलं, मी केलीही मी रनिंग, पण माझा स्कोअर नाही बसू शकला, त्यामुळे मी तिथून पण बाहेर पडले. मग त्याच्यानंतर मी ठरवलं की नाही, आता खूप चुका केल्या आपण ना. त्याच्यानंतर मग मी नाही, एकच एक्झाम आपण म्हणजे नुसतं एकच एक्झाम तर आपण ठेवायलाच पाहिजे, फोकस एकच असायला पाहिजे. पण मी म्हटलं नाही, मी इकडे पण ट्राय करते. मी विश्वास ठेवला की नाही मी करू शकते, कारण माझ्या पास्टमध्ये म्हणजे मी ज्या पद्धतीनं दुर्लक्ष करत आली स्टडीकडे, मला म्हणजे स्वतःहूनच वाटायला लागलं की मी काही करूच नाही शकत. म्हणजे मी फक्त पोलीस भरती करू शकते, त्याच्यानंतर सरळ सेवेचं एक्झाम माझ्याकडून तो होणारच नाही. पण नंतर मग मला मार्गदर्शन केलं, एक चांगला व्यक्ती लाभला मला, ज्यांनी मला मार्गदर्शन केलं की नाही करू शकते. मग मी म्हटलं ठीक आहे, सरळ सेवा पण आपण भरू, तलाठी, फॉरेस्ट वगैरे आपण एक्झाम देऊन पाहू. मी त्याच्यावर मग स्टडी चालू केली आणि माझं म्हणजे मी एक्झाम देत गेली आणि ज्या मी तर त्याच्यामध्ये आली, पण माझा स्कोअर भरपूर काही म्हणजे इम्प्रूव्ह होत गेला की नाही. म्हणजे मला असं वाटायला लागलं, स्वतः सेल्फ कॉन्फिडन्स वाटायला लागला की नाही आपण करू शकतो. म्हणजे आपण तिथंपर्यंत पोहोचलो, आपण 3-3, 4-4 वर्षाच्या MPSC करणाऱ्या, सरसेवा करणाऱ्या व्यक्तीला आपण टक्कर देऊन राहिलो, त्याच्या आजूबाजूला कुठेतरी आपण खेळून राहिलो, म्हणजे याचा अर्थ आपल्यामध्ये आहे. आपण आणखी त्याला थोडी स्टडी वाढवली, आपण थोडा आणखी फोकस केला, आपण करू शकतो. पण माझ्या घरी कसं, माझ्या एरियामध्ये भरपूर वेगवेगळे विचार आहे. माझे पप्पा मला सपोर्ट करत होते, पण कधी कधी बाहेरच्या विचारामध्ये कसं आपल्या आईवडिलांचे विचार पण कधी कधी कुठे कुठे भटकून जातात आणि सपोर्टला थोडंसं म्हणजे कमी म्हणजे हे होते. तर मला फायनान्शियली मग थोडा सपोर्ट म्हणजे कमी भेटू लागला, कारण एक तर 1000 रुपये फीस करून टाकली भरायची आपली, आणि एवढे पैसे मग वरच्यावर घरच्यांना मागा, लायब्ररीची फीस भरायला मागा, तर मला भरपूर म्हणजे मागू की नाही मागू, हे करू की नाही करू, बाहेर कुठे एक्झाम द्यायला गेलं की तिथेही खर्च लागत होता. मी म्हटलं नाही, मग अशानं चालला, आणि आपण 10 वेळा मागितले घरी तर मग प्रॉब्लेम्स म्हणजे थोडं चिडचिड वगैरे, माझ्यावर तुलाच लागते वगैरे असे, म्हणजे आई पप्पाने भरपूर सपोर्ट केला मला, पण कुठं तरी विचारामध्ये फरक पडत होता. मग मी म्हटलं नाही, माझ्याकडे पण स्वतःची इन्कम असायला पाहिजे. तर मी माझ्या घराकडे 1 ते 7वीपर्यंत छोट्या छोट्या मुलांची ट्युशन चालू केली, म्हणजे कमी पैशामध्येच, कारण आमच्याकडे तेवढी मेंटॅलिटी नाही आहे का खूप जास्त 450 रुपये घेतले तर येतच नाही, पाठवतच नाही सर. तर मी म्हटलं ठीक आहे, 100-200 पण आपल्याकडे आले, आपला म्हणजे एक फॉर्म भरू शकतो आपण, आपला खर्च निघू शकते, एवढे तरी माझ्यासाठी भरपूर आहे. मग मी काय सकाळी मग रनिंग वगैरे झाली, आपल्या घरची काम मी घरून स्टडी केली, म्हणजे घरूनच सगळं झालं आहे.
त्यामुळे कसं मला घरचे म्हणजे आई बाप्पा शेती मजुरी करणारे आहे, तर मला पण घरची म्हणजे जिम्मेदारी घ्यावी लागत होती. कारण कामाला राहते, हे राहते, कामाला सगळेच करते म्हणा, असं काहीही नाही आहे. पण सगळं बरोबर करून आई पप्पाले पण म्हणजे काही कंप्लेंट न करता देता सगळं सांभाळणं. मग लायब्ररी तिथला अभ्यास, संध्याकाळी मग 7पर्यंत अभ्यास केला की मग 7 वाजता घरी जायची, 1 तास ट्युशन घ्यायची आणि 8 वाजता स्वयंपाकाला लागायची. कारण माझ्यासाठी शेतात संध्याकाळी एवढं म्हणजे त्रास देणं लाईक होत नाही. मग असंच माझी दिनचर्या म्हणजे दररोज चालू झाली. मी एक्झाम देत गेली, मला त्यातलं तिथे स्कोर दिसत गेला आणि मी कसं मला स्वतःला एकटं पाडलं. म्हणजे जसं फ्रेंड मी कुठे जात आहे माझ्यासोबत चल, नाही इग्नोर केलं, म्हणजे सगळं काही स्टॉप केलं नाही. मला म्हणजे एकटी म्हणजे कसंच आहे, मला कुठे कुठे काय काय स्टॉप करायचं हे आपल्याला माहीत पाहिजे का आपला टाईम कुठे जात आहे, सर्वात आधी त्याच्यावर आपण स्टॉप केलं पाहिजे. तर मग मी हळूहळू मग फोकस केला. मग मी आता GD झाली, त्याच्यामध्ये GDमध्ये एक्झाम दिली. मला 122 होते टोटल, आधी 112 होते, नंतर नॉर्मलायझेशन झाले तर 122 झाले. मी रनिंग चांगल्या प्रकारे क्वालिफाय केली. त्याच्यानंतर मग माझे डॉक्युमेंट पण झाले. पण माझं नशीब तिथे एवढं खोटं की त्याच्या आधी मला डोळ्याचा काही प्रॉब्लेम नव्हता आणि 2.5 महिने म्हणजे मेडिकलच्या 2.5 महिने आधी माझा डोळा दुखायला लागला आणि मी गेली डॉक्टरकडे की माझा डोळा खूप त्रास देत आहे. म्हटलं 2-4 दिवस झाले मला खूप त्रास आहे. तर काय सांगा, त्याच्या आधी मी चष्मा यूज करत होती, कारण मला सांगितलं होतं की कंटिन्यू चष्मा यूज करशील, थोडं ब्लरनेस होतं तर ते कमी होऊन जाईल. तर मग मी ड्रॉप वगैरे सगळंच घेतलं, पण माहिती नाही, देवाला काय माहिती, एवढं सारा प्रवास केल्याच्या नंतर 2.5 महिन्याआधी हे आलं. मी डॉक्टरकडे गेली, म्हटलं तुम्ही काही करा, मला सांगा, ड्रॉप सांगा, मी प्रत्येक गोष्ट करायला तयार आहे, आयुर्वेदिक असो कोणती असो, कारण माझं मेडिकल आहे. मी एवढं म्हणजे हे दिलं आणि मग मी त्याच्यावर मग ड्रॉप वगैरे घेतली. 2.5 महिने गेली मग मी तिथे. आणि गेल्याच्या नंतर मग मेडिकलमध्ये एकही पॉईंट नाही मिळाला. ज्याची भीती होती तेच झालं. सर्व पहिले वाचलं, माहिती नाही तिला काय वाटलं काय नाही, पुन्हा फिरून त्याच अक्षरावर गेली आणि मी तोच चुकीचा वाचून घेतला. सर्व वाचल्याच्या नंतर माझे फक्त 2 अल्फाबेट मी चुकीचे वाचले. माझं तिनं काहीच ऐकलं नाही का, याच्या आधी तिनं बरोबर वाचलं, पुन्हा ती पेन घुमवून तिथे जायची. माहिती नाही तिला काय माझ्या नशिबात काय होतं काही नाही. पुन्हा मेडिकल मिळालं. मी म्हटलं चला ठीक आहे, मायनरी आहे. डॉक्टरला म्हटलं तिथल्या CRPF क्वार्टरमधल्या की मायनरी आहे तुझं, तिकडे जाऊन बघ, तू तुझं होऊन जाईल. ह्या आशेने मी 8 दिवस घासतच गेली, थकून गेली. असं वाटत होतं की बस आता सोडून देतो मी, येऊन जातो परत, पण नाही, म्हटलं लास्टपर्यंत होप ठेवतो की होऊन जाईल आपलं क्लिअर. आणि मग मी त्याच्यानंतर मग मी मेडिकल एम्समध्ये गेली. तिथे पण त्यांनी मायनरी सांगितलं, पण लास्टमध्ये मग मला असं म्हणजे आपल्याला दाखवत नाही ते आपल्याला आपलं म्हणजे लास्टपर्यंत जेव्हा लास्टमध्ये दाखवते काय आहे काय नाही. आणि मग मला हळूहळू लास्ट दिवशी वाटायला लागलं की नाही, माझं म्हणजे मला चाहूल लागून गेली होती की माझं झालं नाही. मग तेच माझं मन खूप म्हणजे घेऊन गेलं, मला खूप रड येत होता की काय म्हणजे कसं होईल. आणि मग ते मला बोलावलं त्यांनी, आतमध्ये प्रेमाने समजावून सांगितलं की तू राईटी आहे, तुझं राईट थोडं ब्लरनेस आहे, मायनरी आहे, तू त्याच्यावर काम करून परत ये. मग एवढा मोठा प्रवास झाल्याच्या नंतर मला खूप त्रास झाला की नाही बा, आपण म्हणजे एवढा स्कोर केला, एवढी मेहनत केली. आणि त्याच्या आधी पण भरपूर ठिकाणी राहिली मी 2-4 मार्क्ससाठी, तर भरपूर त्रास होता मला त्या गोष्टीचा. मग त्याच्यानंतर आली आणि मग तेव्हा मला तेवढा त्रास नाही झाला. मग त्याच्यानंतर लिस्ट लागली, कट ऑफ लागला. आणि मी सांगतो, मी कट ऑफ मध्ये CRCF मध्ये बसतेस की मला एवढा त्रास झाला, एवढा की म्हटलं यार काय माझ्यासोबत झालाय. आणि आपल्या आजूबाजूला मुली राहतेच जास्तही, त्या गोष्टीचे टोमणे मला म्हणजे आम्ही दोघीच मुली होतो इथून, एक सलोनी नावाची जी आता ITBP मध्ये लागली आहे ती, आणि एक मी, आम्ही दोघंच मुली क्वालिफाय होतो. तर माझ्या जवळच्या काही मैत्रिणी मला तिचे टोमणे दिले की बा ती गेली आहे वगैरे, पण मी कधी लक्ष नाही दिलं. म्हटलं नाही, आपल्याकडे मुंबई आहे, तर आपण फोकस करू, पुन्हा चांगली स्टडी करू आणि आपल्याला म्हणजे करायचंच आहे. लोकांच्या बोलण्याचा माझ्यावर कधी प्रभाव नाही झाला, कारण माझ्या एरिया असंच आहे की म्हणजे तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर तुम्ही कोणाला दिसले तर टोमणे तुमच्यावर बसले, असं माझा एरिया आहे. खरंच आहे. मी माहिती का, सकाळी निघाली की रात्री आपल्या घरी यायची म्हणजे असं वाटत होतं मी कोणासोबत बोलायचंच नाही आहे, मला एकटंच राहायचं आहे. कारण ज्या पद्धतीनं माझ्यावर म्हणजे माझ्या पाठीमागे काही गोष्टी होत होत्या का, कशाला एवढी तयारी करते, मग भांडे घासायला जाणार आहे, मेंटॅलिटी, पण मी सगळं अवॉइड केलं. त्याच्यानंतर मग मी फोकस केला, म्हणजे आणखी मग चांगली स्टडी वाढवली. मला नाही ह्यावेळेस करायचं आहे म्हणजे करायचं आहे ह्याच्यामध्ये. कारण कधी कधी मला माझ्या घरून पण थोडंसं विचारमध्ये फरक पडला. तर तसे माझे आई पप्पा भरपूर सपोर्टिव्ह होते, फक्त ते आजूबाजूच्या विचारांना कधी कधी भटकल्यामुळे मला थोडा त्रास सहन करावा लागला होता घरचा. पण मी म्हटलं ठीक आहे, आपल्याला इथून निघायचं आहे, खास माझ्या एरियातून मला निघायचं आहे, मी पक्कच करून ठेवलं होतं.
आणि मग मी म्हटलं सर्वात आधी आपल्याला एक पोस्ट असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर मग आपण स्वतःला पहिले आपण स्टेबल होऊन जाऊ. त्याच्यानंतर मग आपला प्रवास चालूच राहणार आहे. कुठे काही हे नाही आहे. आता जसं ताईनं हे म्हणतात 3 हे केलं, जर त्यांचं मी बघितलं व्हॉट्सअपवर ग्रुपवर, तर मला असं म्हणजे माझं यश मला कमी वाटायला लागलं. म्हणजे असं वाटत होतं का ताई 3 मारत आहे, आपण 1 मारून कशाला थांबावं, आपल्या म्हणजे आपणही करू शकतो ना. तर मग आपण एक प्रयत्न करायचा. मग मी ठरवलं की नाही, आपल्याला इथेपर्यंत नाही, सर्वात आधी आपल्याला एरियाच्या बाहेर पडायचं आहे, स्टेबल करायचं आहे आणि आपला प्रवास चालू राहू द्यायचा आहे आणि करायचं म्हणजे करायचं आहे. आता कोणी म्हणते टाईम मिळेल किंवा नाही मिळेल जॉब करताना, पण मी ठरवलं का नाही, मी म्हटलं ना मी स्वतःला मला करायचं आहे. आता तो प्रश्न नंतरच आहे का मला टाईम मिळेल की नाही मिळेल, काही म्हणजे कोणी सपोर्ट करेल की नाही करेल, पण मी ठरवलंय मला करायचं आहे. समोर मला प्रिपरेशन चालू ठेवायची आहे. मला आणखी एक चांगली पोस्ट घ्यायची आहे. माझ्यामध्ये गट्स आहे. मी ओळखलाय स्वतःला, मी माझ्या मेहनतीला ओळखलं आहे, मी काय करू शकते काय नाही. तर बस तेवढंच. आणि मग त्याच्यानंतर म्हणजे भरपूर म्हणजे म्हणायची कधी लागते. आणि त्याच्यानंतर मग रिझल्ट लागला सकाळी. मग मला माहीतच नाही, माझ्या फ्रेंडने मला फोन केला की रिझल्ट लागला आहे, काही कॉंग्रॅच्युलेशन वगैरे. एक मिनिटासाठी असं वाटतं यार खरंच लागलं का म्हणजे मी खरंच लागली का. मी मग त्याच्यानंतर PDF वगैरे चेक केली, नाव बघितला आणि खरं वाटतं 3 दिवस मी नाव चेक करत राहिली. याच्यात म्हणजे हसण्यासारखं आहे ना, पण मी खरंच 3 दिवस नाव चेक करत राहिली. कारण मग म्हणजे सगळ्यांना माहीत होऊन गेलं. मी म्हटलं आणि गावाकडल्या पण काही लेडीज चांगल्या आहेत जे सपोर्ट करते एज्युकेशनला वगैरे. माझ्या घरी आला पेढ्याचा डबा वगैरे घेऊन मला म्हणजे माझा सत्कार वगैरे केला. मला खूप छान वाटलं की नाही बा सपोर्टिव्ह पण आहे आपल्या एरियामध्ये. कारण सपोर्टिव्ह तसे दिसले नाही मला, 2-3च लेडीज दिसल्या. मग त्याच्यानंतर मग त्याच्या दुसऱ्या दिवशी मग त्यांनीच ठरवलं, मला माहीतच नव्हतं की रॅली वगैरे ती काढणार आहे म्हणून. दुसऱ्या दिवशी मला बोलावलं संध्याकाळी. त्यांची तयारी वगैरे होऊन गेली होती. त्यांनी बोलावलं मला, त्यांनी ठेवून सत्कार वगैरे केला आणि त्याच्यानंतर मग रॅली वगैरे काढली. आणि त्या रॅलीमध्ये त्याच बाया होत्या ज्या खरंच आधीपासून म्हणजे माझ्याबद्दल चांगलं बोलत होत्या. बाकी मग मुलं कुठं गायब झाले ते म्हणजे त्या गोष्टीमध्ये आधी सगळ्यात आधी समोर राहते. ज्या काही फालतूच्या गोष्टी आहेत ते मला कोणीच मुलं दिसले नाही. काही मी विचार करत होती की मी पहिली मुलगी आहे, म्हणजे माझा सत्कार वगैरे करा हे तरी नको करा, पण कम से कम आपली जी पिढी आहे आता येणारी, आता जी लहान लहान मुलं आहे त्यांना एक चांगलं एज्युकेशन मिळालं पाहिजे. चांगलं हे म्हणजे समोर जाऊन मला त्यांची पण मेंटॅलिटी झाल्या पाहिजे. तर असं काहीतरी तुम्ही सपोर्ट करा, एवढंच माझं म्हणणं आहे माझ्या एरियातून. मला पण असं वाटते का माझी पाठीमागं लागल्या पाहिजे. मी जशी आली माझी पाठीमागं आल्या पाहिजे, मलाही पाठीमागून वळले की दिसलं पाहिजे की माझ्या एरियातले पण छान म्हणजे करत आहे काहीतरी, त्यांच्यामध्ये त्याची मेंटॅलिटी आहे करण्यासारखी. तर मी जेव्हा ट्युशन घेत होती ना, तर नुसती ना त्यांना ABCD अवाई नव्हती शिकवत. मी त्यांना म्हणजे जे समाजसेवक आहे म्हणजे जेवढी स्टडी मी माझ्या लायब्ररीतून करून जाते ती सगळी तिथं रिव्हिजन मारत होती. म्हणजे जसं आपण समाजसेवक असतो तर प्रत्येक दिवशी एक टॉपिक घेत होती. महात्मा फुले सांगत होती. मग त्यांना विचारत होती की तुम्हाला काय बनायचं आहे असं त्यांना विचारत होती. म्हणजे जेणेकरून त्यांना पण इंटरेस्ट वाटला पाहिजे, त्यांचे फोकस वाढले पाहिजे. तर मी जेव्हा ट्युशन घेत होती माझी तयारीच होती त्याच्या याच्यावर हे म्हणजे आपल्याला एक प्रभाव करायचा आहे की नाही, आपल्या समोर जाऊन करायचं आहे आपल्याला. असं महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, म्हणजे असं चांगलं आर्मीबद्दल. मग लहान लहान मुलं मला आर्मी मॅन व्हायचं आहे, मग खर्चू अभ्यास असं वगैरे. मग आता 6 महिन्याचं हे चालू होतं आपलं इथे BRC मधून नाही का, शाळेत 10,000 रुपये महिन्याला. मग मी जॉईन केलं ते 1.5 महिना शिकवलं. मी व्यथा पाहिली तिथली माझ्या एरियातल्या मुलांची. मी म्हणजे डोक्यावर हात ठेवला. मी म्हटलं काय म्हणजे टीचर म्हणजे मी अशी नाही म्हणत आहोत शिक्षकांना, पण मला असं वाटते की कसं शिक्षक आहे आणि त्यांचं म्हणजे कर्तव्य आहे की आपला विद्यार्थी चांगला घडला पाहिजे, शिकला पाहिजे. पण मला खरं म्हटलं की दिसलं नाही तसं. तर मी जेवढा दिवस राहिली माझ्याकडून मी पूर्ण प्रयत्न केला विद्यार्थ्याला चांगलं म्हणजे हे करायचा. पण मग नंतर एक्झाम आली, मग मी ठरवलं की नाही, मी मेन म्हणजे माझी फायनान्शियल कंडिशनच्यामुळेच गेले तिथे शिकवायला. माझी काही तयारी नव्हती. शिकवता मी स्टडी पण हे करायची, पण नंतर म्हटलं की नाही हे म्हणजे हे थोडं हे होऊन राहिलं, आपली स्टडी म्हणजे फोकस नाही होऊन राहिला आहे. तर मग मी सोडून दिलं ते. मी म्हटलं नको द्या तुम्ही मला 10,000 रुपये, मला पाहिजे नाही. मी असं समजून जाईन की मी जसं आधी मी ट्युशनमध्ये शिकवत होती तसंच मी शिकवलं, माझं पेमेंट नाही होणार असे म्हणत होते. ते म्हटलं ठीक आहे जाऊ द्या. आणि मग ते सोडली मी. पुन्हा मग स्टडी म्हणजे केली ह्यावेळेस. आणि आता मी तुमच्यासमोर
म्हणजे फोकस, संयम, सगळ्यात मोठं संयम, वेळेनुसार चालायचं संयम, थोडं स्वतःवर म्हणजे विश्वास. आणि कसं अपयश भरपूरच लाभते. आणि खरं म्हटलं तर मी एकाच क्षेत्रामध्ये नाही केलं, मी तलाठी वगैरे पण दिली आहे आणि एवढी मागे नाही राहिली आहे. मी खरं सांगतो मनापासून नाही राहिली मी एवढी मागे, पण तेवढा स्कोर नाही करू शकली. पण असंही नाही का मी खूप म्हणजे दूर राहिली त्याच्यापासून. फॉरेस्टमध्ये पण माझी रनिंग बसली नव्हती, कारण कसं गोळा पडला त्यावेळेस थोडं म्हणजे पायाला इंजुरी झाली होती. तर पायाला इंजुरी झाली तर मग ते त्यामुळे मला रनिंग करायला भरपूर त्रास वाढून गेला होता. म्हणजे रनिंग सकाळी करायची, बॉडी गरम राहिली का त्रास नाही व्हायचा, आणि मग बॉडी थंडी झाली दुपारी लाईनमध्ये बसली की भरपूर मग टोकाला त्रास व्हायचा. आणि कसं मग मी सरांना म्हटलं तुम्ही काही करा सर, रूल फॉलो करा, नाही तर नको करा, पण मला एक चेअर पाय ठेवायला लावून द्या. आणि चप्पल यूज नव्हते करत कोणी, पण मी म्हटलं माझ्याकडून पायाला काही चढणं होत नाही, मला टोंगळ्याला भरपूर त्रास आहे, तुम्ही मला चप्पल यूज करू द्या. भरपूर भांडली त्याच्यासाठी मी पण नाही, कारण बाकीच्या सर्व गोष्टीसाठी भांडते मी, तर चांगल्याच गोष्टीसाठी भांडत होती. मला काही थोडं हे वाटलं नाही, तर त्यांनी पण अलाव केलं. भरपूर सपोर्ट मिळाला, मार्गदर्शन मिळालं मला एक चांगल्या व्यक्तीचं. आणि मी सरांकडे आली होती ॲडमिशनसाठी. मी पहिल्या दिवशी सांगितलं तर माझं मॅथ खूप वीक आहे, माझं मॅथ काही म्हणजे मी झिरोच आहे असं समजा. मी BA मधली मुलगी आहे आणि मी आधीपासून मॅथमध्ये वीक आहे. पण मी तुम्हाला सांगते, मी तलाठीची एक्झाम दिली, माझं रिझनिंग मॅथ चांगलं बसलं, मी त्याच्यावर स्कोर केला. आणि मी जेव्हा GDची एक्झाम दिली त्यामध्ये पण माझा रिझनिंग आणि मॅथवर स्कोर बसला. माझं हिंदी चुकलं होतं, पण माझं मॅथ आणि रिझनिंग खूप छान बसलं. मी त्याच्यावर तेवढी मेहनत केली, सरांकडून क्लासेस करून निघाले मी, तर भरपूर म्हणजे हे करत गेली, प्रॅक्टिस करत गेली. त्यामुळे मी जेवढ्या पण एक्झाम दिल्या, मी स्वतःच विश्वास नाही करत, पण मी जेवढ्या पण एक्झाम म्हणजे फॉरेस्ट वगैरे दिली आहे ना, माझं मॅथ आणि रिझनिंगवरच मी स्कोर केला आहे. आणि हे खरंच आहे, माझं GS तेवढं चांगलं आहे नाही, आताही नाही आहे. मी कितीही वाचतो तरी माझ्या दिमागात दिसतच नाही, पण माझं मॅथ आणि रिझनिंग मी चांगलं कव्हर केलं. मी जिथे पण म्हणजे ज्या पण मॅथ आणि रिझनिंगचा पेपर म्हणजे हे आहे, हात टाकला की आपला चांगलं बसल्याच पाहिजे एवढी तयारी ठेवली मी. तर आता म्हणजे जेवढे पण GD वगैरे दिले तर त्याच्यामध्ये मॅथ आणि रिझनिंग, उलट मला असं एवढी भीती वाटत होती की मुंबईला GS उतरलं तर तिथे बस माझं तर डोकं दुखते, म्हणजे दुखतेच म्हटलं. म्हणजे एवढं वाचूनही मला लक्षात नाही राहत. मी म्हटलं काय, मग मी म्हणत होते की लोक म्हणते की मॅथ रिझनिंग म्हणजे नाही का, आजूबाजूचे विचार ऐकले मी, मॅथ रिझनिंग बसला का दुखते डोकं, मॅथ रिझनिंग बसला का, माझं होतच नाही. पण मी म्हणत होती का देवा काही करा तुम्ही, पण मॅथ रिझनिंग बसू द्या, GS नको बसू द्या, पण मॅथ रिझनिंग तुम्ही टाकून द्या. मग त्याच्यावर मॅथचे आले, पण त्यातही एक मग मी सगळ्यात जास्त शीट्स सोडवा, म्हणजे पेपर सेट सोडवा आणि गोले भरायचे चांगली प्रॅक्टिस करून ठेवा. कारण माहिती का, छोटे गोळे जवळजवळ राहते ना, खूप कन्फ्यूज होते. मी 6 क्वेश्चनचे एवढे सिली मिस्टेक्स केले आहे. मी तो एवढा इझी क्वेश्चनचा गोळा दुसरा भरून ठेवला होता मी. तर हे सगळेच करते मी, एकटी नाही करत. मी भरपूर लोकांचे विचार ऐकले, भरपूर लोक करते असेच. तर त्याची प्रॅक्टिस चांगली करा, सेट सगळ्यात